कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ती राक्षस आहे, ती राक्षसी कृतीच करणार। ती दिवसेंदिवस विकृत होत चालली। ती कोणत्याही थराला जाऊ शकते। आपण शांत कसं राहायचं? बाबा मी एक बोलू का? मला इंद्राणी आत्याचं पटतंय। ती फक्त आपल्या सगळ्यांना घाबरवण्यासाठी हे करते आणि आपल्यापैकी कोणालाही काहीही ती करणार नाही। नाही नेत्रा, तिचं नेक्स्ट टार्गेट तू आहेस। ती मला म्हणाली होती तुझ्या जीवाला धोका आहे, तरी मी तुला एकटीला बाहेर जाऊ दिलं, म्हणून आज हे सगळं घडलं। मी तुला एकटीला जाऊच दिलं नसतं तर आज हे असे घडलंच नसतं नेत्रा। नाही साहेब, तुमची काही चूक नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःला दोष अजिबात देऊ नका। आणि तुम्ही सगळे आहात ना माझ्यासोबत, मग मला काहीच नाही होऊ शकत। जर देवी आईने नियती लिहिली आहे की विरोचकाचा वध माझ्या हातून होणार आहे, तर तो माझ्याच हातून होणार आहे। हो बरोबर आहे, पण तरीही आपण बेसावध राहूया नको। नेत्रा, फाल्गुनी काही क्षणाकरता आपल्या डोळ्यांसमोर नव्हती, आपली काय अवस्था झाली होती? पॅनिक झालो होतो आपण, भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। हो बाबा, पण मी माझ्या आईला गमावलंय, अजून मला कोणाला गमवायचं नाहीये। आता जर का मी कोणाला गमावलं ना, तर ते सहन करण्याची ताकद नाहीये माझ्यामध्ये। त्यामुळे पास प्लीज प्लीज। बाबा, सगळ्यात आधी तुमच्या मनातली ही भीती काढून टाका। देवी आईवर विश्वास ठेवा। देवी आई कोणालाही काही होऊ देणार नाही आता। हा तेजस, ओके आहे मी। किती वेळा सांगू? एकदम परफेक्ट છું मैं। ओके? हाँ, तुम्हाला हे सांग, મારા માટે શું લઈને આવીશ? काहीतरी घेऊन ये ना। हाँ, अरे ओके છું मैं। कधी येणार तू? लवकर ये, ओके? हाँ हाँ, ऑल ओके छे, बाय। काय झालं? काय म्हणाला तेजस? कधी येतोय? येतोय, काम झालं की येतो म्हणाला। फाल्गुनी, आज जे काही झालं त्याबद्दल तू तेजसला काही बोलली नाहीयेस ना? कारण मी काही सांगितलं नाहीये त्याला। अरे नाही भाईजी, मी तेजसला सांगितलं तो वाशीवरून येईल आणि माझी काशी करेल। कमाल आहे तुझी फाल्गुनी, या अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा तुला जोक सुचतात। શું કરવાનું કાકુમા, आदत से मजबूर। आणि हे जोक्स ना माझ्या लाईफ मधून विरोचकासारखा झालाय, जातच नाही। फाल्गुनी, तुझ्या लाईफ मधून जोक कधीच जाणार नाहीये। हा, पण एवढं मात्र नक्की, तो विरोचक राक्षस नक्की जाणार आहे। हो, ये हुई ना बात। आपण हसत खेळत राहायचं, पण सावध सुद्धा राहायचं। काय हो द्वेतभाईजी, काही टेन्शन નથી, બધું ओके છે। ओके, बरं काकू, तू इथेच झोपतीयस ना? हो ठीक आहे, काही वाटलं तरी लगेच मला फोन करा, मला सांगाल लगेच। टेन्शन घेऊ नकोस। चल। શું થયું કાકુમા? फाल्गुनी, या सगळ्या परिस्थितीत तू अजिबात घाबरली नाहीयेस, थेटपणे वागतीयस।
आय एम प्राऊड ऑफ यू. काकुमा, या कंडिशन मध्ये सगळ्यांनाच भीती वाटणार ना. आणि आज मी बाहेरून घरी आले तेव्हा सगळे किती टेन्शन मध्ये होते. आणि म्हणत होय आपल्यामुळे पण घरच्यांना किती टेन्शन येऊ शकते. खरंय, सगळेच खूप घाबरले होते. काकुमा, मी काही नेत्रा नथी की मी आत्या सासूमा पण नथी. मी या कंडिशन मध्ये हेल्प म्हणून काय करू शकते. मी फक्त माझ्या चेहऱ्यावर स्माइल ठेवू शकते आणि सगळ्यांच्या टेन्शन कमी करू शकते. आज मला कळलं तेजसने तुझ्यामध्ये काय बघितलं. काय? तू खूप इनोसंट आहेस फाल्गुनी. येते मी चूज. अशीच राहत. अद्वैत भाईजी, चुप. उगाच आरडाओरडा नाही करायचा आणि न घाबरण्याची नाटकं तर करायचीच नाही. नाहीच घाबरत आम्ही तुला. वाह, जिगरबाज बेवडी. तसं तर तुला सरळ करायचं म्हटलं तर 2 मिनिटं लागतील मला. पण मी आत्ता काहीच करणार नाहीये. माझाच वेळ मी नाही फुकट घालवणार आहे. कारण आत्ता मी तुम्हाला दोघींना मारणारच नाहीये. तुम्हाला दोघींना शेवटी, सगळ्यात शेवटी मारणार आहे. आत्ता मी मारणार आहे अद्वैतला. खरंच अद्वैत मेला की तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळेल ना. पण त्याआधी तुम्हाला आनंद देणार आहे मी. आनंदाचे काही क्षण उपभोगायला देणार आहे. विरोचक असले तरी सासू आहे की नाही तुझी. आणि तुझी तर लाडकी जाऊ आहे मी केतकी. त्यामुळे तुम्हाला आनंद देणारच आहे मी. एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? गुड न्यूज. सिरियसली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.